संख्या अशी घरं होती तिथपर्यंत जे आपण कोंबडपाड्याचा टोक बोलू शिवशक्ती ऑफिस पर्यंत इथे घरं होती। ही घरं तोडण्याचं कट कारस्थान करणारे महापौर यांनी इथूनची घरं तोडली आणि त्यांना आश्वासन दिलेलं की तुम्हाला मोठ्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला ठेवू, पण आजपर्यंत या वस्तीतील ही जी घरं उद्ध्वस्त झाली त्या घरातील लोकांना एका खोलीमध्ये ठेवलेलं आहे, 10 बाय 10च्या खोलीत ठेवलं आहे आणि या रस्त्यावरील ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना आजपर्यंत त्या बिल्डिंगची जी आशा दाखवली होती ती बिल्डिंग पण बांधून दिली नाही, नवीन घरं पण दिली नाही। त्यांना आज कुठेतरी चुकीच्या पद्धतीने चालीमध्ये डांबण्यात आलेलं आहे। मी सांगतो की तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल, या वस्तीला न्याय पाहिजे असेल ना, चांगल्या पद्धतीचं राहणीमान आणि 6 लाखाचं तुम्हाला जे श्रमिक आवास योजनेचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला बदल करावा लागेल। मी सांगतोय की ज्या महापौरांनी ज्या दुसऱ्या कोणी नगरसेवकांनी या कट कारस्थानामध्ये सामील होते, काही गावगुंड सुद्धा सामील होते, त्यांना जर त्यांची जागा दाखवायची असेल तर तुम्हाला याच्या विरोधात लढा उभारावा लागेल। आपल्या येथील असलेले आमदार असू दे, आपल्या येथील असलेले महापौर असू दे, कोणी तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, म्हणून बदल करावा लागेल। मी त्यासाठी तुम्हाला पर्याय दिलेला आहे, फळाई निशाणी, माझी आई तुमचं सेवक म्हणून काम करेल, यासाठी आपण बदल करा, हीच मी विनंती या कोंबडपाड्यातील रहिवाशांना करेन। जय हिंद, जय भीम।